तर राम राम मित्रांनो, मी तुमचा जिवलग दोस्त ओमकार वेताळ. तर आज श्री संत रोहिदास महाराज जयंती आहे, त्यामुळे आज आमच्या गावामध्ये 2-3 दिवस झाला सप्ताह बसलेला आहे. तर आज तुम्हाला दावणार आहे सप्त्यामधला भारूड. तर त्यासाठी शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि मज्जा घ्या. धन्यवाद. आता माझा आहे ना हॉल पूर्ण काढून टाका. हॉल हॉल आता हा जो विकोय ना रिपीटचा, हा फक्त गाताना द्या, बोलताना थोडा हॉल. थोडं महिला मंडळ पुढं पुढं सरकून बसा. आजी पुढं सरका ना. मुख्यमंत्र्याची लाडकी बहिणी मी ऐका माझं. या समोर समोर या. ते बघा माझी सासूबाई आली. तुम्ही बाकीच्या कशा या की काय जाऊ बाई, ननंदबाई, येईन बाई, या 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 पुढे या. कार्यक्रम तुमच्यासाठी, मी एवढ्या दुरून तुमच्यासाठी सगळं थटून आले आणि तुम्ही मात्र मला लांबून लांबून बघताय. सारखं पुढे जमायचं आपलं. या पुढे या. बाहेर बसलेले पुरुष मंडळ आत येऊन बसा. या तुमच्या बहिणीसारखी ऐकत या. या 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 मध्ये या. बरं असू द्या. वा. तर आज खरं तर नानांनी 1 वर्षापूर्वी माझा कार्यक्रम घेतला होता बरं का, पण ते नियोजन झालं नाही म्हणून आज तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न केला. पूर्ण थोडंसं मॉनिटरचा आम्हाला आवाज येऊ द्या. थोडं हा थोडं साईडला बसा आणि ते मॉनिटरला थोडं इकडे फिरवा. थोडं फिरवा. हा असं. वा. हॉल ओके बरं का गुरुजी. फक्त गाताना देत जा थोडा. हा असं असंच असू द्या. तर भारुडाला सुरुवात करण्यापूर्वी गण होईल, गवळण होईल, नंतर भारुडाला सुरुवात. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये गणपती बाप्पाला नमन केल्याशिवाय किंवा वंदन केल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमाला आरंभ होत नाही. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचं दैवत आहे. सर्व बुद्धी बाप्पाच देतात, म्हणून बाप्पांना वंदन. ओम नमो नमो नमोजी गणनायका. ओम नमो नमो नमोजी गणनायका. ओम नमो नमो ओम नमो नमो नमोजी गणनायका. ओम नमो नमो नमोजी गणनायका. ओम नमो नमो ओम नमो नमो गणनायका. ओम नमो गणनायका. ओम नमो गणनायका. नमो गणनायका. नमो गणनायका. ओम नमो 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 गणनायका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समाप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवं सर्व कार्येषु सर्वदा. मायबाप श्री गणेशाला वंदन झालं. आता ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही या हिंदू धर्मात राहतोय, नवे नवे या महाराष्ट्रात जगतोय आणि सुखाने आनंदाने 2 घास खातोय, कीर्तनात भजनात बसतोय, आणि ज्यांच्यामुळं या महिला मंडळाच्या कपाळावरचं कुंकू टिकून आहे, असं आपल्या हिंदवी स्वराज्याचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राजांना मानाचा मुजरा करून भारुडाला सुरुवात. ओम नमो 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 शिवाजी राजा. 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 ओम नमो शिवाजी राजा तयासी दंडवत माझा. 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 ओम नमो 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 शिवाजी राजा. ओम नमो 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 शिवाजी राजा. ओम नमो 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 शिवाजी राजा. ओम नमो नमो नमो
छत्रपतींना वंदन झालं. आता संप्रदायाच्या आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एक गवळण होईल आणि नंतर भारुडाला सुरुवात. पण गवळण म्हणत असताना महिला मंडळ पाठीमाग हाताने टाळी वाजवायची, तोंडाने म्हणायचं, मुखाने, बरं का. सर्वांनी पाठीमागं म्हणायचं. पुरुष मंडळ तुम्ही पण म्हणायचं. पाठ नसेल तर पाठीमागं नाना 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 म्हणले तरी चालेल. महिला मंडळ तुम्ही नानी 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 म्हणले तरी चालेल, कारण तुम्ही खूप दूर बसल्यात. थोडं समोर बसले असते सरकून तर अगदी छान झालं असतं. बघा, तुमची इच्छा असेल तर समोर सारखं, नसेल तर असू द्या. ऐकू येतं ना पण पाठीमाग. तर आल्या पाच हो बर का मायबाप. संत एकनाथ महाराजांची गवळण आहे, आल्या पाच गवळणी. मग जेव्हा भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये जन्माला आले, नंद बाबाच्या वाड्यामध्ये जन्माला आले, तेव्हा अनेक प्रकारच्या गवळणी तिथं जमा झाल्या. अनेक प्रकारच्या गवळणी तिथं आल्या. मग त्या कोणत्या गवळणींनी कशा प्रकारचा शृंगार केला या गवळणीतून वर्णन केलंय. मग मॅचिंगची साडी, मॅचिंगचा ब्लाऊज, मॅचिंगची टिकली, मॅचिंगचा नवरा नाही बरं का, पण सगळं मॅचिंग करून त्या गवळणी नंदबाबाच्या वाड्यात जमल्या. मग कोणत्या गवळणींनी कशा प्रकारची साडी घातली या गवळणीतून वर्णन केलंय. म्हणून सर्वांनी पाठीमागं म्हणा. आल्या पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी. आईच्या पाच हो पाच गवळणी, आईच्या पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी. पहिली गवळ रंग सफेद दशीबाई चंद्राची ज्योत, पहिली गवळ रंग सफेद चंद्राची ज्योत, गगनी चांदणी लखलखीत आणि ऐका तिचे मात, गगनी चांदणी लखलखीत ऐका तिचे मंथन करीत होते दारात धरुणे कृष्णाचा बाई हात, मंथन करीत होते दारात कृष्णाचा बाई हात. ऐशा पाच हो पाच गवळणी, ऐशा पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी. ऐशा पाच हो पाच गवळणी, आल्या पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी. दुसरी गवळणी बोली रंग हळदून केवळी, दुसरी गवळण दूर हळदून केवळी, डोळा पितांबर नेसून आली अंगी बुट्टेदार चोळी, डोळा पितांबर नेसून आली अंगी बुट्टेदार चोळी. एक लहान उमर कोळी दसवाई चांगल्याची घरी, एक लहान उमर दसवाई चांगल्याची घरी. ऐशा पाच हो पाच गवळणी, ऐशा पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा. ऐशा पाच हो पाच गवळणी, आल्या पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी. तिसरी गवळ रंग काळा नेसले आली चंद्र काळा, तिसरी गवळ रंग काळा नेसले आली चंद्र काळा, काळे कागद लेवली गोळा रंग तिचा उठावळा. ऐशा पाच हो पाच गवळणी, ऐशा पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा. ऐशा पाच हो पाच गवळणी, आल्या पाच हो पाच, पाच रंगाचा शृंगार करुणी,
गुलाल कपाळी तुमचे लाल बाई गुरुनी गुलाल मुखी रंग विळाला जसे बाई डाळिंबीचे फुला मुखी रंग विळाला जसे बाई डाळिंबीचे आयशा पाच गवळणी आयशा पाच गवळणी रंगाचा शृंगार करुणी रंगाचा शृंगार करुणी रंगाचा आयशा पाच गवळणी रंगाचा शृंगार करुणी पाचवी गवळ हिरवा रंग पाहता आवड्या झाल्या गंग पाचवी गवळ हिरवा रंग पाहता आवड्या झाल्या गंग आता पणाचा पहा रंग जसे बाई आरशात घडलेले भिंग हिरव्या गंगाचा पहा रंग जसे बाई उघडी खेळता कृष्णा संग गातोय लेखनाचा अभंग उघडी खेळता कृष्णा संग गातोय आयशा पाच हो पाच गवळणी आयशा पाच हो पाच गवळणी रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी आयशा पाच हो पाच गवळणी आयशा पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी वा छान ढोलकी वादक महाराज अगदी छान कसं आहे आम्हाला नवीन कलाकार सुटवत नाही पण छान वाजवता येते तर गण झाला गवळण झाली आता भारुडाला सुरुवात करायची बरं का नाना तुम्हाला माहित असेल किंवा नसेल मागच्याच वर्षी मी इथं भिगवणला आलती की आणि भिगवणला की नाही माझं का नाही एवढ्या लोकांना सांगायचं मला टेन्शनच येतं बाया पण जाऊ द्या सांगतेच तुम्हाला म्हणून सांगते आणि अख्ख्या गावाला येडा हाणते बरं का तिथं की नाही भिगवणला की नाही माझं लग्न झालं वरड कोण आलतं करा बरं वरबोट हा ही पोरगी आलती तिने वरबोट केलं बरं का सगळे चालते पण असो ही आजीबाई आलती की ही शालीवाली आलत्या का नाही लग्नाला तेव्हा म्हणली पोरगा चांगलंय तोंडावर नाक हे नाकावर तोंड हे आता बघा कशी बघायली डोळे वाटारून कुठं बसला तो पेंट्या कुठं बसला हात नाही येतो अंगावर घेऊन बसला की आलता की नाही आत्याच्या लग्नाला हो म्हण नाही तर अंगावर उडी मारते येतो आलता ना आलता बरं का महाराज आला तर आला टेम्पो जागा नाही टेम्पोच्या टपावर बसून आला बरं आला तर आला पहिलेच पण तिला गिराया बसला करदुरा तुटूस्तूर बंदी खाल्ली घरी जाताना मंडपातल्या लोकांच्या नाकातले केस जाऊन गेला पण काय सांगावा बरं का घाई गडबडीत माझं लग्न झालं तुम्हाला माझा नवराच दाखवायचं विसरून गेले बरं का कुठं बसले आमचे केरवरी कारभारी कसे दिसतात आमचे केरवरी कारभारी कसे उभे राहिलेत बघा ना कसे जसे जेडपीला निवडून आलेत बघा की कसे उभे राहिलेत हाय का यात एकतरी देखणं तुमच्या यांच्यासारखं पण काय सांगावं बरं का मावशांनो 40 वर्ष लग्नाला झाले 40 वर्षाच्या संसारात साधं मेल्यानं एक घर सुद्धा बांधलं नाही थोडा रिटर्नला आवाज वाढवा गुरुजी बरं का 40 वर्षाच्या संसारात साधं घर सुद्धा बांधलं नाही मोडे केसे घर तुटे केसे छप्पर यांच्या देवाला देव घर नाही मायबाप मोडकच घर तुटकच छप्पर कशी तरी राहील म्हणलं घरात पण मला सांगा मावशांनो घर मोडका असेल छप्पर तुटका असेल पण त्याच्या देवाला देवघर पाहिजे का नाही
4 कोटीचा बंगला बांधला आणि देवाला देवघर नाही, काय कामाचा तो बंगला? घरासमोर तुळशी वृंदावन नाही, काय कामाचं ते घर? एखादं मंदिर बांधलं, त्या मंदिरात जर देव बसवले, प्राण प्रतिष्ठाही केली, पण त्या मंदिरावर जर कळस नसेल, काय शोभा त्या मंदिराला? तसं भगवंताने तुम्हाला आम्हाला दिलेले 3.5 हाती नरदेह रूपी घर, आणि या घरामध्ये जर त्या भगवंताचं नामस्मरण नसेल, त्या भगवंताला जागा नसेल, तर काय कामाचं असं घर? म्हणून माझे नाथ महाराज सांगतात, मोडकचं घर तुटकचं छप्पर, याच्या देवाला देव घर नाही. मायबाप नसू दे 1 BHK, मला सांगा, नसेल 2 BHK 1 BHK पाहिजे का नाही? नसेल 1 BHK 1 RK ते सुद्धा नाही मेल्याकडे. बाबीच्या महिन्यात गौरी गणपती बसवेल म्हणलं, यांच्या टोपीवर बसवू बघायला सुद्धा लाज वाटत नाही. कसे बघतात बघा की, पहिल्यांदाच बघितल्यासारखं बघतायत बरं का. मावशींना एवढंच नाही, तुम्ही म्हणाले एवढ्यासाठी नवरा सोडते का? एवढंच नाही मावशी, मला सांगा, नेसण्याकरता साडी पाहिजे का नाही? 40 वर्ष लग्नाला झाली, एक साडी सुद्धा घेतली नाही. तुम्ही म्हणताला आल्या आल्या 5 बदलल्यात, या 5 कुठून आणल्यात? खरं सांगते, या 5 साड्या यांनी नाही घेतल्या बरं का. या 5 साड्या आमच्या नानांनी मला भेट दिल्या. खुर्चीवर बसून बघतायत, नानांनी भेट दिल्या म्हणून कशी बशी 4 चौघीत आले, नाहीतर घरात गाऊनवरच बसायचे. अहो, तोंड दाखवायचे लायकीचे नव्हते. काय सांगावं, घरात गाऊनवर बसवायचे. पण असो, कसे का असत नाही, फाटकेचं लुगडे तुटकेसे चोळले, तिला शिवायला दोरा केव्हा नाही. मायबाप, फाटकच लुगडं तुटकीच चोळी, शिवायला दोरा नाही. शिवून घालीत म्हणलं, पण तो दोरा सुद्धा नाही. पण ऐका, या कलियुगामध्ये ना माझ्या नाथ महाराजांनी हे लुगडं फाटकं किंवा ही चोळी तुटके सांगितले नाही. तर या कलियुगामध्ये माझे नाथ महाराज सांगतात, हे बरं का, नातं नावाचं लुगडं फाटलंय, माणुसकी नावाची चोळी तुटली, पण तिला शिवण्याकरता कुठेतरी प्रेम नावाचा धागा पाहिजे, स्नेह नावाची सोयी पाहिजे. पण ते आज तुमच्या आमच्याकडे राहिलं नाही. स्नेह राहिलं नाही, आपुलकी राहिली नाही बरं का, प्रेम राहिलं नाही. म्हणून असं हे फाटकच लुगडं तुटकी चोळी, म्हणून असा हा विकल्प रूपी नवरा मला नको म्हणते. पण तुम्ही म्हणताल नुसतं साडी आणि चोळीसाठी नवरा सोडते का? एवढंच नाही मावशांनो, मला सांगा, नसेल राहायला घर, नसेल अंगावर घालायला साडी, पण घरात खायला काही पाहिजे का नाही? बघा की सप्त्याच्या पंक्ती खाऊन कशी फुगल्या ती. मला मेलेलं आहे का काही खायला? अहो, पोटभर पाठीला चिकटलंय. आमच्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं, पण यांच्या घरी आले फार उदबत्ती छाप झाले. पण असू द्या, काही का असत नाही. जोंधळ्याची भाकर, आंबड्याची भाजी, वर तेलाची धार की हो नाही. मायबाप, तेलाची धार नसेल तर काय कामाचं ते जोंधळ्याची भाकर, आंबड्याची भाजी. पण असो, एवढंच नाही तर मला सांगा, महिला मंडळ, तुम्हाला सर्वात जास्त काय आवडतं? काय आवडतं? कोण म्हणलं भांडायला आवडतं? भांडायला आवडतं बरं का, पण महिलांना सर्वात जास्त सोनं आवडतं. सोनं, दागिना आवडतो. आवडतो का नाही महिला मंडळ? हो म्हणा की, मी का तुम्हाला मागायला लागली का? आवडतो ना बरं का. सगळ्यात जास्त मला वाटतं त्यांना आवाज येत नाही की काय, काय माहित. ते हसत सुद्धा नाही आणि काही त्यांचा रिप्लाय पण नाही. येतो ना आवाज सर्वांना बरं का. दागिना सर्वात जास्त आवडतो. पण बघा ना, 40 वर्षाच्या संसारात मेल्यानं साध्या फुटकामध्ये तरी गळ्यात बांधला का? बघायला सुद्धा काही वाटत नाही. खाली बघा म्हणते, काय सांगावं, 40 वर्षाच्या संसारात साधा फुटकामणी सुद्धा बांधला नाही. पण कुठं हळदी कुंकवाला जायचं, कोणी म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या, ताईसाहेब नाव घ्या, मेल्या मुळे त्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. हो, असं वाटतं यांना इथं सोडचिठ्ठी द्यावी आणि त्या जॉकेटवाल्यांसोबत निघून जावं. पण काय करावं, असू द्या, मी तयार आहे, तुम्ही तयार असा बरं का. यांचं जाऊ द्या, एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोडचिठ्ठी देते बरं का. मयूर महाराज एक नाव घेते आणि इथं सोडचिठ्ठी देते. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. आमच्या यांना उठला मर्याईचा तडाका. आणखी एक घ्या म्हणतात, घेऊ बरं घेते, जाऊ द्या, तुम्हालाही बरं सहज भरलेला दिसतो बाई. बरं घेते एक बरं का, तुम्ही म्हणता म्हणून घेते. काळी काळी गाय तिचे पांढरे पांढरे पाय, काळी काळी गाय तिचे पांढरे पांढरे पाय. आमच्या यांचं नाव घेते सचिन रस प्याले म्हणलं. माय खुश केलंय
खुश ना असं द्या. बसा खाली, डॉक्टरांनी सांगितलं जास्त उभं करू नका, त्यांना गुडघ्याचा आजार आहे. असो बर का. काय सांगावं, असा सोन्यासारखा नवरा महिला मंडळ आणि नवरा असा, पण तुम्हाला घाई गडबडीत माझे लेकरच दाखवायचे विसरून गेले. सोन्यासारखे चांगले 16, 17, 18 लेकर यावं, जरा कमी सांगितले का? असो हाय तेवढे सांगायला काय हरकत आहे. 17, 18 लेकर आहेत. तुम्हाला माझा नंबर 1चा पिंट्या दाखवते बरं का. कुठे गेला कुठे गेला कुठे गेला? पिंट्या पिंट्या पिंट्या, थांबा माझा पिंट्या मी शोधते. वाजवा. मावशांनो, पिंट्या जरा वर सरकून बस. पिंट्या सीट बेल्ट सोडू नको हा बरं का. सीट बेल्ट असाच बांधलेला असेल. काय सांगा, कसा दिसतोय माझा अमिताभ बच्चन, कसा दिसतोय माझा धर्मेंद्र, हाय का यात एक तरी देखणार. मामा फोटो काढतोय बघ, मामाकडे बघ. कसा बसलाय बघा ना, जसं का बाबळीच्या खोडावर बसलाय. पिंट्या पिंट्या मी पिंट्या म्हणलो की तू जोरात अवघ मम्मी म्हणायचं बरं का. काय म्हणायचं? अवघ मम्मी. पिंट्या अवघ मम्मी, पिंट्या अवघ मम्मी. अगदी बापवर गेलाय मुर्दा, बाप तसा बेटा. काय सांगावं, नुसतं जडच्या जड लागायला. कोण्या गिरणीचं पीठ खातो कोणाच ठाऊक, रामदेव बाबाचा आटा खातो की काय, जडच्या जड लागतं. पिंट्या मम्मीचे केस सोड. बाया म्हणायचे मम्मी का बालाजीला जाऊन आली की काय, मम्मीला टकली करशील नकली वागत ये. पण असू द्या, हा माझा पहिल्या लॉकडाऊन मधला पिंट्या. हा असा का दिसतोय माहिती का? याच्या वक्ताला मी रेल्वेच्या डब्यातले कोळसे खाल्ले होते. पण असो, हा पहिल्या लॉकडाऊन मधला पिंट्या जरा जडच लागायला लागला. ठेवते खाली. थांब थांब थांब, बस बस. पिंट्या तुझी सोन्याची डबी लय टोचायली होत. काय सांगावं, काय खातो कोणास ठाऊक. हा माझा नंबर 1चा पिंट्या बरं का. लय दिवसातून मम्मीच्या कड्यावर बसलाय. त्याला पप्पाची सवय सारखा पप्पाकडे असतो ना. पण असो, आता तुम्हाला माझा नंबर 2चा पिंट्या दाखवते बरं का. थोडा सरक वर सरक. असा सीट बेल्ट बांध. काय सांगावं, हा माझा दुसऱ्या लॉकडाऊन मधला पिंट्या आहे. त्याला मम्मीची सवयीने सारखा बापाकडे असतो. पिंट्या कुठे गेलता रे वागा? कुठे नाही, कुठे गेलता? तरी म्हणलं मंडपात आल्यापासून वास कशाचा घुमतोय. बाळा असले काम सकाळी सकाळी आटपत जावं म्हणजे मूड कसा फ्रेश असतो. काय सांगावं, हा दुसऱ्या लॉकडाऊन मधला पिंट्या. पिंट्या मुतला बितला की काय चेक असं करू नको वागा. साडी आज ड्राय क्लीन करून आणली. काय सांगावं, हा माझा दुसऱ्या लॉकडाऊन मधला पिंट्या. पण बरं का, पिंट्याला कोणाची दृष्ट लागली कोणास ठाऊक. 4 दिवस झाले नुसताच रडतोय बरं का. नुसता रडतोय. कोणाची दृष्ट लागली ती पोपटी लुगड्यावाली आजीबाई म्हणली त्याला ती पिंक ग्रेप वॉटर बॉटल पाजून बघ बरं का. आजी
2 दारूच्या बाटल्या पाजल्या पण लेकरू रडायचं थांबना. शेवटी ती आजीबाई म्हणली त्याला आपोका सपुती खाऊ घाल, रडायचं थांबलं तर थांबलं. अहो 3 किलो गांजा खाऊ घातला तरी रडायचं थांबना. शेवटी म्हणलं एक अंगाई गीत गाऊन बघते, रडायचं थांबलं काही नाही तर करते बापाच्या आवली. कुठं बसले इथे वय बर का. आणि रडते राये ना बाळ माझे रडते राये ना, आणि रडते राये ना बाळ माझे रडते राये ना, रडते राये ना रडते राये ना, रडते राये ना बाळ रडते राये ना, नाना तरी समजावे तापकोनी विजय भाविन ते खाला पण हा उगाराये ना, आणि रडते राये ना बाळ माझे रडते राये ना, 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 रडते राये ना बाळ माझे रडते राये ना. बसलाय कुशल मम्मीला लाता हाणतोय. पण असो असे माझे सोन्यासारखे 17-18 लेकरे सगळे दाखवीत बसले तर वेळ पुरायचा नाही, सकाळी येतच व्हायचे बरं का. हा माझा दुसरा लॉकडाऊन मधला होता, बाकीचे दाखवीत नाही, हे सगळे आपलेच आहेत. हो ना, हो आमच्याच फॅक्टरीचा माल आहे हा. पण असो बरं का, सगळे दाखवीत नाही. असे सोन्यासारखे 17-18 लेकराला नजर लागली. तावो घेता बरीला दम सर्वांगी आला धाव, आणि एका जनार्दनी प्रेम यशोदे सीमावेना माय बाप. असा हा मुलगा पण रडायचं काही थांबना. म्हणून म्हणलं अंगाई गीत गाते, अंगाई गीत गायला पण रडायचा थांबना. शेवटी बरं का पुरुष मंडळ अशी सोन्यासारखी 17-18 लेकरं, सोन्यासारखा नवरा, पण आमच्या नवऱ्याला लागलंय व्यसन. ते काय साधं सुद्धा नाही. तुम्ही म्हणता यांना कधी घेताना बघितलं नाही, हे रोज रोज घेत नाहीत बरं का. हप्त्यातून फक्त 6 दिवस घेतात, रविवारची तेवढी सुट्टी टाकतात. तसे खूप इमानदार आहेत. पण बरं का, जिचा नवरा दारुडा आहे, जिचा नवरा पेताड आहे, तिला माहिती हा संसार कसा आहे. या संसाराचं कारण तीच सांगू शकते. म्हणून माझ्या नवऱ्याची दारू सुटावी म्हणून म्हणलं तुळजापूरला जाते, त्या तुळजा भवानी मातेचा, त्या जगदंबा मातेचा, रेणुका मातेचा जोगवा मागून ठेवते आणि तो नवस तिच्या महाद्वारामध्ये फिरते. पण बरं का महिला मंडळ, जोगवा मागत असताना सर्वांनी जोगवा वाढायचा. सर्वांनी जोगवा वाढायचा नसेल, शेजारने कोण उसणं घेऊन का होईना पण वाढायचा नाही, तर सकाळ सकाळ तुमच्या डोक्यात वाव होतील. पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा वाढायचा. असो बरं का. म्हणून असा हा जोगवा मागून, मग तो जोगवा कोणता? ना पिठाचा जोगवा ना मिठाचा जोगवा. जोगवा मागायचा सांगितला भक्तीचा, भावाचा, वैराग्याचा. आजीबाई उठून जाऊ नका. काल असं झालं माझ्या कार्यक्रमातून, एक महिला घरी उठून गेली, जाता जाता तिला वाटतच अटक आला. असं व्हायला नको, उग माझ्यावर यायला नको. शेवट हा पाठीमागा जाऊन बसल्या, मग बसा. उग कसे माणसं मोजून ठेवा, बाकी काय घोटाळा व्हायला नको बरं का. काय सांगावं, काय सांगत होते मी. असा बरं का जोगवा मागून ठेवला, पण तो कोणता जोगवा? ना मिठाचा जोगवा ना पिठाचा जोगवा. माझ्या नाथ महाराजांनी सांगितला भक्तीचा, भावाचा, वैराग्याचा. असा जोगवा मागून त्या जगदंबेच्या भवानी मातेच्या द्वारामध्ये फिरायचं सांगितला. मग तुम्ही म्हणाल हे भारूड म्हणजे काय? बरं का, भारूड नाही याचा शब्द भावरूढ. भाव प्लस आरूढ इज इक्वल टू भावरूढ, बट डज नॉट दॅन भारूड. बरं का माय बाप, त्याला भारूड म्हणत नाही, भावरूढ म्हणतात. भावावरती आरूढ होऊन बहुरूढींचं म्हणजे आपल्या हिंदू संस्कृत निर्माण झालेल्या अनेक रूढी परंपरांचं दर्शन घेऊन भावावरती आरूढ होऊन केलं जातं, असं ते भावरूढ. म्हणून हे नाथांचं भावरूढ बरं का. भावरूढ म्हणून ऐकलं तर भावरूढ, नाही तर भरडा बरं का. म्हणून असा हा जोगवा मागितला. पण कोणता जोगवा ऐका?
आईचा जोगवा जोगवा माते आईचा जोगवा आईचा जोगवा कमी करा त्याचा आई कमी करा आई एवढ्या रात्री चहा कुठून आणायचा बघता चहा नसला तर वडापाव पण चालन बघता सगळे दुकानदार हॉटेल बंद करून इकडे आले बरं बघता वडापाव नसेल तर बिस्किटचा पोडा पण चालन किराणा दुकानदार सगळे बारोडा ऐकायला आले बर बघता आई हा कोड होतं वय बघता तुझं घोडा असेल तर तिकडं भिगवणला नेऊन सोड घोडं नाही कोड होतं वय बरं विचार लवकर विचार देवाचा अभ्यास कमी आहे आई हा देव पाचवे नापास आहे बघता विचार आई विचार माझं पहिलं कोड असं होतं कसं होतं बघता विचार आई हा पहिलं कोड असं होतं कसं होतं बघता विचार आपल्या संशयची मला भाऊजीची दारू कधी बघता का बिचारांच्या मुळे आरवटलाय एवढी चांगली साऊंड सिस्टीम लावली तुला बिघडून ठेवायची वय पण असं दे बघता सिस्टीम वाल्या दादाची दारू सुटल सिस्टीम वाल्या दादाची दारू सुटल जेव्हा त्यांचा लिव्हर फुटल तेव्हा कायमची सुटल बघता असू दे सुटल माझं दुसरं कोड होतं का दुसरं पण होतं हे बघता लवकर विचार आणि सोपं विचार आणि आपल्यातच विचार इथले लोक मला चॅप्टर दिसतात मग काही चुकलं ना तुला मला डांबरीनं ताणू हाणतील वाजणारे महाराज म्हणले विचार बरं विचार आई दुसरं कोड असं होतं बघता विचार आई दुसरं कोड असं होतं काळी कोंबडी पांढरा अंड का भरते काळी कोंबडी कुशल काही पण विचारतोय काळी कोंबडी पांढरा अंड देते होय तुझं एक काम कर की उद्यापासून तू दे की बर पण असू दे तुझी काळी कोंबडी पांढरा अंड देते होय असू दे बघता एक काम करावं लागतं बघता तुझी काळी कोंबडी पांढरा अंड देते बरोबर एक काम कर 3.5 मीटर कापड घे त्याच्या 4 घड्या घाल त्यात 5 किलो हिरवी लिंब टाकले 5 किलो बदाम टाकलं 5 किलो खारी खोबरं टाकलं 5 किलो हिरव्या मिरच्या टाकल्या सगळ्याचं गठोडं बांध आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध आई एवढं वजन कोंबडी मरण ना एवढ्या वजन कोंबडी मरण म्हणतोय बरोबर आहे बघता मला सांग कोंबडी जर एवढ्या वजन मेली तर अंड घालायचा कुठं प्रश्न येतो ते करायला मग देवाला येड्यात काढतो वय आई तिसरं कोण होतं तिसरं एक होतं वय कमी करायचं हा बोल की बघता आई बोल की तिसरं कोण असं होतं बोल लवकर बोल वेळेवर पाऊस का बरं पडत नाही बघता आता ऋतू कोणता चालू आहे माहित नाही हिवाळा आहे ना बघता हिवाळ्यात पाऊस तुझ्या टकल्यानं आनंद तुला वय बरोबर आहे बघता तुझं पावसाळ्यात पडत नाही आणि उन्हाळ्यात उघडत नाही पावसाचं सगळं उलट झालंय जेव्हा नको जेव्हा पाहिजे तेव्हा पडत नाही नको तेव्हा धो पडतो पण हे असं कशामुळे होतं मायबाप आम्ही म्हणतो निसर्ग कोपला देव कोपला पण खरं सांगू का देव नाही कोपला तर आज माणसाच्या आतला माणूस झोपलाय माणसाने वेळेवर झाडं लावले असते तर वेळेवर पाऊस पडला असता मला सांग बघता याचे अनेक कारण आहेत बघता मला सांग तू गणपती मंडळाचा अध्यक्ष आहे बरोबर आरती पाठ आहे का नाही ना कसा पाऊस पडेल बघता मला सांग झाडं लावलेत का नाही ना का लावले नाही पाणी नाही झाडाला पाणी नाही वय बघता झाडाला द्यायला पाणी नाही तुला मला सांग आंघोळ करतो का मग करतो ना पाण्यानंच करतो ना हो तिकडे जातो का जातो असं दे नेत असतील पाणी रे पण बघता तुला आंघोळीला पाणी आहे तिकडे जायला पाणी आहे दारू तू ओतून प्यायला पाणी आहे हो म्हणतोय पण भक्ताला झाडं लावायला पाणी नाही झाडाला द्यायला पाणी नाही खरं सांगतो मायबाप आज पाण्याची बॉटल 20 रुपयाला मिळते
हॉटेलमध्ये 20 रुपयाला मिळते, तीच बॉटल उद्या 100 रुपयाला व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून प्रत्येकाने एकतरी झाड लावलं पाहिजे. जीवनात आल्यानंतर एकतरी झाड लावलं पाहिजे. हे मी नाही सांगत, तर माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी लिहून ठेवलंय ज्ञानेश्वरीत. 750 वर्षापूर्वी माऊलींनी लिहून ठेवलंय. नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. माऊली ज्ञानोबाराय सांगतात नगरच्या नगर रचा, पण तसे झाडं तोडून नाही, तर झाडं जगवून. जलाशय हे बी निर्मावा, पण झाडं जगवून. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा. पाणी अडवा, पाणी जिरवा. पण आज तुमचं आमचं सगळं उलट चाललंय. याला अडवा आणि त्याची जिरवा. याला त्याला अडवण्यामध्ये, याची त्याची जिरवण्यामध्ये, याची त्याची निंदा टवाळकी करण्यामध्ये आम्ही आज आयुष्य वायाला घालतोय. म्हणून माझे नाथ महाराज सांगतात, तुकोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात, जीवनात आल्यानंतर या जीवनाचं जर काहीतरी सार्थक करायचं असेल तर माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणं, याला माणुसकी म्हणतात. आणि हा माणुसकी धर्म टिकवला पाहिजे, जपला पाहिजे. म्हणून एक तरी झाड लावा. मी तर सांगेल, झाड लावलं नाही त्याला ट्रॅक्टरच्या टायर मध्ये घालून जाळा, लाकडात जाळू नका. का तर त्याला अधिकारच नाही ना लाकडात जाळण्यास. त्याने झाडच लावलं नाही आयुष्यात येऊन, लावलेले तोडले. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा सांगून जाईल. पण आणखी दुसरं भारूड घेऊन येतो बरं का. तोपर्यंत कोणी सुद्धा जागा सोडू नका. कार्यक्रम किती वेळ करायचा नाना? ते म्हणतात पहाटपर्यंत करा. तांबडं फोटोस तर तुमची बसायची तयारी असली तर मी तांबडं फोटोस तर पण जात नाही. पण असो, दुसरं भारूड घेऊन येते, तोपर्यंत कोणी सुद्धा उठू नका बरं का. महिला मंडळ मी मगाशी सांगून गेले. काल अशीची आजीबाई उठली, घरी निघाली, वाटत तिला हार्ट अटॅक आला. त्याच्यामुळे कोणी सुद्धा उठू नका. पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा उठू नका, नाहीतर उद्या सकाळी तुमच्या बी दारात इतकीच गर्दी. चहा प्यायला म्हणते हो तुम्ही, उगा वेगळा संशय घेता. असू दे बाया. पण कोणी सुद्धा उठू नका. 2 मिनिटं एक गवळण होईल आणि 2च मिनिटात दुसरं पात्र घेऊन येते. 4 जण माझ्यासोबत द्या, 4 खांदेकरी आणि 1 मडकधरी. 4 जण माझ्यासोबत द्या, तिकडे पाठवा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. सगळे खाली बसा. बाहेर बाहेर आता महाराज माय महाजी निवृत्ती याची माय, वाढ ग माय महाजी आणि आजची माय, वाढ 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 वाढ. द्वंद्वी चाललं लेकरू उपाशी, नुसतं किरकिर 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 करता बापावर गेला मुडदा. काय सांगावं, मेलेला कोणाची दृष्ट पिष्ट लागली कोणास ठाऊक. आणि केसारी फणी गे मैना कारी पोहत मनी गे, आणि काळी पोत घेऊन आला आयुष्य मागाचे आला, आयुष्य मागाचे आला. तुझ्या लेकीला सोन्याच्या पिना दे, आधी आदली बरोबर आदली बरोबर तुझ्या लेकीला सोन्याच्या पिना दे, सोन्याच्या पिना दे. आणि एक शोभा सभा, एक शोभा सभा
बाई तुझ्या नातीला सोन्याचा जोगाई नातीला सोन्याचा जोगाई तुझ्या नातीला सोन्याचा जोगाई आणि म्हणे ग महिना तारी आपले सारी मनी गमायला वाडग माय माय आणि वाडग माय महाजी निवृत्तीची माय वाड 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 आणि कौशल्याबाई वाडग माय रेमुका अक्का वाडग माय चंदा अक्का वाडग माय मंदा अक्का वाडग माय सुनीता काकी वाडग माय अनिता मावशी वाडग माय वाड 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 तुला पंढरपूरच्या काळ्या विट्यासारखा बुरगुंडा होईल वाड काय सांगावं काय नाव तुमचं कवा धरणं माझ्याकडे बघतायत काय नाव त्यांचं ते खुर्चीवर बसले छगनराव छगन होय मुझमे मगन बर का छगनराव लगीन झालंय का छगनराव झालंय करता का माझ्याशी अहो मोदी साहेबांनी फडणवीस साहेबांनी ऑफर काढली एकावर एक फ्री मोबाईलवर सिम कार्ड मोफत पिंट्या छगन पप्पाला टाटा कर टाटा कर टाटा कर पिंट्या पिंट्याची मान भेन मोर गायली वाटतं सरळ कर थांबा पिंट्या काय सांगावं मान मोडले कोणास ठाऊक बरं का छगनराव मला की नाही बघा एकदा तुमच्या सोबत लगीन केलं असतं पण जमायचं नाही बाई मला एकदा बघाय नरेंद्र मोदी साहेब आले मोदी साहेब आले तसे मोदी साहेब मला काय म्हणतात माहिती का थोडासा बेस आणि आवाज वाढवा मोदी साहेब मला म्हणले मित्रांनो मेरे प्यारे भारतवासियों जब से मैंने इस औरत को देखा है मेरे दिल में कमल का फूल खिल गया है मेरे दोस्त कमल का फूल खिल गया है म्हणलं मोदी साहेब तुमच्याशी लगीन नाही बाई जमायचं मी छगनरावांना शब्द दिलाय ते अजून माझ्या भरोश्यावर तसेच आहेत पण असं बरं का मोदी साहेब निघून गेले नंतर मला बघाया शरदचंद्र पवार साहेब आले की बारामतीचे काका सध्या खरं सांगायचं म्हणजे काका दुःखात आहे पण बरं का मी त्यांना खूप मानतो पवार साहेबांना म्हटल्यापेक्षा संपूर्ण पवार फॅमिलीला मी खूप मनापासून मानतो आणि आज दादा 2 दिवस झाले दादा वारले दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो पण बरं का खरं तर असं अकाली जाणं हे योग्य नाही पण काय सांगावं नियतीच्या पुढं कोणाचं चालत नाही एकदा त्याचं बोलवून आलं की जावंच लागतं म्हणून दादांना सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली देतो पण मला बघा एकदा पवार साहेब बघाय आले तसे पवार साहेब मला काय म्हणतात माहिती का पूर्ण कमी करा काही एकाचे वैद्य सर्वांना सागरीची टक्के प्रत्येक पैशाचा पाठीवा आहे एका स्त्रीचा हात असतो आणि तसाच माझ्या सुद्धा पाठीशी भिकारीत व्हायचा असावा एवढी वेळाची करतो जय हिंद जय महाराष्ट्र बरं का पवार साहेब गेले नंतर मला बघाया दादा कोंडके आले आता विकू द्या दादा आले तसे दादा एकटीने आले बरं का सोबत मावशींना घेऊन आले त्यांच्या आले तसे दादा काय म्हणतात माऊजे 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 आपल्या गावात देवी भेटायला बाई आली माऊजे मला या बाईसोबत लगीन करायचं लगीन हिला माझी राणी पण ठेवलं राणी माझ्या पिक्चर मध्ये रोल देतो म्हणलं दादा तुमच्याशी लगीन नाही बाई जमायचं लयच गडबडीत दिसतायत आणि तुमच्याशी लगीन करून तुम्हाला काय नावा नाका मारू दादा इकडे या दादा तिकडे जा त्यापेक्षा तुम्ही रक्षाबंधन लिहा राखी बांधते विषय क्लोज नंतर मला बघा या निळूभाऊ फुले आलं निळू फुले आले तशी निळू फुले मला काय म्हणतात माहिती का बाई बाई म्हणलं मुलगा भाड्याच्या घरात राहून मला कुशल वाड्यावर बोलवतोय लाज सुद्धा वाटत नाही तिथंच नाही म्हणून टाकलं नंतर मला बघाया नाना पाटेकर आले नाना आले तसे नाना क्रांतीवीरच्या अंदाजात मला काय म्हणतात माहिती का इतकंच म्हणले पुढे बोलायच्या लायकीचेच नाही राहिले बर का
शेवटी सगळे निघून गेले. त्या सलमान खानला कुठे दम निघतो, आला की मला बघाया. आला तसा म्हणला लगीन करीन तर तुझ्याशीच, नाही तर तसाच राहीन. म्हणलं तसाच राहे, अजून तसाच येतोय बॉडी दाखवेत. लगीन नाही केलं. म्हणलं आता लगीन करीन तर तुझ्याशीच. मला सलमान नाही जमायचं, तू माझ्या आजीला पण बघायला आलता, अजून तसाची वय. मला तसाचे. पण असो, सगळे मला बघून निघून गेले. पण त्यांना नाही म्हटले, पण बरं का छगन सर, तुमच्याशी लगीन नाही बाई जमायचं. पण तुम्हाला केले जाताना एक गोड फी देऊन जाते असं बरं का. असे सर्वजण मला बघून गेले, पण कुणाच्या हाती नाही लागले. म्हणून आणि बाई तुला, अगं ताई तुला भुरगुंडा होईन ग, बाई तुला भुरगुंडा होईन ग, हे बाई तुला भुरगुंडा होईन ग, बाई तुला भुरगुंडा होईन ग. तुम्ही म्हणाल बुरगुंडा 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 म्हणजे नेमकं काय? तर बरं का मायबाप, बुरगुंडा म्हणजे ज्ञान. बुरगुंडा म्हणजे हे लेकरू नाही, बुरगुंडा म्हणजे पैसा नाही, बुरगुंडा म्हणजे संपत्ती नाही, तर बुरगुंडा म्हणजे ज्ञान. मग असा हा ज्ञानरूपी बुरगुंडा कोणाला झाला? बुरगुंडा झाला देहूच्या कंकाई आणि बोलोबाच्या पोटी तुकोबाराय नावाचा बुरगुंडा जन्माला आला. काय केलं या बुरगुंड्याने? ह्याची दान देवा देवा तुझा विसर व्हावा. आजच तुम्ही कीर्तन ऐकलं अभंगावर. गुण गायीना आवडी ह्याची माझी सर्व जोडी. मायबाप तुकोबाराय देवाला मागणं मागतात, ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आणि तुझा विसर झाला नाही तर कोण तुझ्या आवडीने गाईल, हीच माझी सर्व जोडी आहे. पण असो, आजकाल तुम्ही आम्ही मागणं मागतो, ह्याची दान देगा देवा शेजारच्याला रोग व्हावा, त्यातून त्याचा काटा निघावा त्याचा बंगला माझा व्हावा. असं कुठं देव मागणं पुरं करीत असतो का? म्हणून मायबाप मागणं काय मागितलं पाहिजे. म्हणून असा हा ज्ञानरूपी बुरगुंडा तुकोबारायासारखा बुरगुंडा जन्माला आला. काय केलं तुकोबारायाने? तर तुमचा आमचा माथा सुधारण्यासाठी गाथा दिला. नवे नवे आनंदीचे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या पोटी माऊली ज्ञानराज नावाचा बुरगुंडा जन्माला आला. काय केलं या बुरगुंड्याने? तर अवघ्या 16व्या वर्षी माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरी जगाला दिली. शस्त्रास्त्राच्या काटेरी झोपात भरपाळणाऱ्या मानवी मनाला शांतीचं योगदान देणारा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. अवघ्या 16व्या वर्षी माझी माऊली जगाची माऊली झाली. नवे नवे हा बुरगुंडा झाला. आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बरं का, शिवाजी महाराज नावाचा बुरगुंडा. छत्रपती शहाजी राजे आणि जिजाऊ आई साहेबांना बुरगुंडा झाला. कोणता बुरगुंडा? तर छत्रपती शिवाजी महाराज नावाचा. काय केलं या बुरगुंड्याने? अहो, अवघ्या 16व्या वर्षी माझ्या राजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. हे काय असं कसं पुण्या आयऱ्या गैऱ्याला घेऊन नाही, मावळ्यांना सोबत घेऊन माझ्या राजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. पण ते कसं? माझ्या राजांनी घोड्यावरती बसावं, घोड्याची लगाम खेचावी. राजांनी दऱ्या घोड्यातून निघावं, घोड्यावरती बसावं, घोड्याची लगाम खेचावी. तसा तो घोडा खेचायचो. घरातून निघावा माझ्या राजांनी. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून राजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. पण आज त्या स्वराज्यामध्ये तुम्ही आम्ही नको नको तसले राजांच्या जयंतीला गाणे लावतोय, नको नको तसले नाट्य आणून नाचवतोय. तमाशा जागरण गोंधळ जागरणाला नाही, पण तमाशा लावणी बिवणी तुम्ही ठेवतायत. खरं तर शोकांतिका वाटते बरं का महाराज. आपला राजा काही बाया नाचवणारा नव्हता, तर तो राजा होता बाया वाचवणारा. आणि त्या राजाच्या जयंतीत कुठले गाणे लावले पाहिजे, कोणते कार्यक्रम ठेवले पाहिजे, हे तुम्हाला आम्हाला समजण्यासाठी समजायचं अजून बाकी आहे. ते कुठेतरी समजलं पाहिजे. आजकाल हे 16, 16, 17, 17, 18, 18 वर्षाचे तरुण दारू पिऊन कुठेतरी लोळतायत, कुठेतरी पडतायत, गुटखा खातायत, विमल खातायत. नवे नवे आजकाल मुलांना त्या रमीचं वेळ लागलंय, गेमचं वेळ लागलंय. नको नको तसे रील स्टार गेमच्या जाहिराती करतायत आणि पोरांना बरबाद करतायत. पण खरं सांगू का पोरांनो, त्या गेमच्या नादी लागू नका. कोणत्याही रील स्टारने जाहिरात करू द्या, तो काय म्हणतो, जंगली रमी पे आओ ना महाराज. मी 10 लाख छापले, 10 लाख कमवले, तुम्ही पण कमवा. आणि कमवायचे असेल तर खाली दिलेल्या लिंकवर टॅप करा. नका करू बघा मुलांनो. कारण 1 महिन्यापूर्वीची घटना आहे बरं का.
एक गरिबाचा मुलगा 24 वर्षाचा मुलगा, त्यानं लग्न सुद्धा झालेलं नव्हतं. त्यानं काय केलं तर तो लुडो म्हणून गेम कोणता तो डाउनलोड केला. त्या लुडो मध्ये तो 7 का 8 लाख हारला. परत गरीब असल्यामुळं हारल्यामुळं त्यानं फाशी घेतली. मग त्या आई बापांना काय वाटलं असेल, म्हणून गेम खेळू नका, गेमच्या नादी लागू नका, नको नको तसलं व्यसन करू नका, फॅशनच्या नादी लागू नका. कारण आजकाल आली फॅशन, आणि या फॅशनच्या जमान्यामध्ये मुलं इतके गुरफटले, इतके बिघडले. एक गाणं सांगून जाईल तुम्हाला फॅशनचं, कोणीतरी कवीने लिहिलंय, दुनिया बिघडून गेली कशी व दादा फॅशन आली अशी. आई बाबाची करी ना किंवा मोबाईल मध्ये जीवा व्हॉट्सअप फेसबुक न केले काशी हो दादा आज या फॅशनच्या जमान्यामध्ये आजकाल बरं का चालू करा या फॅशनच्या फॅशनच्या जमान्यामध्ये आजकाल सून सासूला विचारायला तयार नाही, सासू सुनेला विचारायला तयार नाही आहे. बरं का या फॅशनच्या जमान्यात काय काय झालंय बरं का. आजकालचे सून सासूला बोलायला तयार नाही, सासू सुनाला. सासूने पाणी मागितलं तर सून म्हणते घ्या की, उठून घ्या की, तुम काय पाय फोडले का, पाय मोडले का, घ्या की. या फॅशनच्या जमान्यामध्ये सासू सुद्धा बिघडली, सून सुद्धा बिघडली बरं का. म्हणून सासू सासऱ्याचा ठेवीला माना, सासऱ्याचा ठेवीला अशी विसरून गेली भागा, विसरून गेली भागा, अशी विसरून गेली भागा. बायको नांदेला नवऱ्या पाशी हो दादा आणि या फॅशनच्या जमान्यामध्ये एवढं झालं नाही तर आजकालची मुलगी, तुम्ही आम्ही म्हणतो मुलगी शिकली प्रगती झाली. पहिली मुलगी शिकली प्रगती झाली, डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, वकील झाली, पायलट झाली, मुलगी अंतराळात गेली. नको नको तसली मुलगी शिकली बरं का, शिकून खूप प्रगती झाली. झाशीची राणी जिजाऊ माता, मुलीच्या प्रगती झाल्या, पण आजकालच्या मुलीची अधोगती वाटायला दिसते. आजकालची मुलगी शिकली, प्रगती नाही झाली तर अधोगती झाली. कशी मुलगी शिकली प्रगती झाली, मग काय झालं, तिच्या बापानं घेतली फाशी हो दादा आली आणि या फॅशनच्या जमान्यामध्ये आजकाल या तरुण मुलांचे लग्न जमाना कशामुळे माहिती का, हाता पायाची झाली अकाडी, पायाची झाली अकाडी, मोठ नरसोबाची वाडी, नरसोबाची वाडी, आणि तरी बी पितो या देशी दादा आली आली. म्हणून या कलियुगाचं जेवढं वर्णन करीन तेवढं कमीच आहे. म्हणून शेवटच्या सांगून जाईल ओळीमध्ये, या या कलियुगाची कथा, कलियुगाची कथा कशी सांगू तुम्हा पुढं आता, सांगू तुम्हा पुढं आता. शब्द नाही गोरखचा पाठव दादा म्हणून दादा अशी फॅशन आली. आणि या फॅशनच्या जमान्यामध्ये मुलगा व्यसन करू लागला. 17, 17, 18, 18 वर्षाची मुलं दारू पिऊन कुठेतरी लोळत आहेत. तुम्ही आम्ही म्हणतो आजचा तरुण उद्याचं देशाचं भविष्य, पण असं हे भविष्य जर अंधारात कुठेतरी पडत असेल, कुठेतरी लोळत असेल तर काय कामाचं हे भविष्य. म्हणून तरुणांना विनंती आहे, व्यसन करू नका, फॅशनच्या नादी लागू नका, माईबापांची सेवा करा. कारण दारू पिऊन आज तुम्ही दारू पिला, सकाळी पिला संध्याकाळी उतरून जाईल, संध्याकाळी पिला सकाळी उतरून जाईल, जास्त दिवस टिकत नाही. एकदा फक्त त्या भगवंताच्या नामाची, आपल्या हिंदू धर्माची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची नशा लावा. ती नशा करा, ती आयुष्यात कधीच उतरणार नाही. म्हणून तरुणांना विनंती आहे, व्यसन करू नका. कारण जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पिएगा शाम को उतर जाएगी. एक बार हरिनाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून जिंदगी सुधरण असं काहीतरी व्यसन करा, देशाचं, धर्माचं, आपल्या हिंदवी स्वराज्याचं.
म्हणून जाता जाता एवढे सांगून जाईल बरं का नाना, तुम्ही म्हणले होते बरोबर आहे, तास दीड तास कार्यक्रम करा म्हणजे पब्लिक थांबणार नाही, कारण बरोबर आहे त्यांचं बी कीर्तन 2 तास, आधी 1 तास दीड तास हरिपाठ, नंतर हे भारुड म्हणलं की कसं पूर्ण 2 ते 2.5 तास वेळ लागतो आणि पब्लिक पण लागते तेवढी, पण असो डबल तुम्ही पुन्हा चान्स दिला तर पुन्हा येईल, सेवा करण्याचा योग आला तर करेल. म्हणून जाताना एवढे सांगून जातो, व्यसन करू नका. म्हणून या तरुणांना एक व्यसन कोणी करू नका, आई वडिलांची सेवा करा. आणि मुलींना पण सांगणं आहे, आई वडिलांची सेवा करा. आजकालच्या मुली म्हणतात आई वडिलांची सेवा करण्याचा योग आम्हाला दिला असता, ते कार्य आमच्या हाती दिलं असतं तर एकही वृद्धाश्रम राहिलं नसतं. त्या मुलींना माझी विनंती आहे, तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याला मायबाप समजून सेवा करा, एकही वृद्धाश्रम राहणार नाही. म्हणून जाता जाता एवढं सांगून जाईल. बोलता बोलता काही एक शब्द चुकला असेल, बोलता बोलता एखादा शब्द चुकीचा गेला असेल, तुमचं लेकरू समजून माफ करा. कोणाला 3 लेकरं असतील, मला 4थं समजून माफ करा. कुणाला 2 असतील त्याने 3रं समजून माफ करा. कुणाला 1 असेल त्याने मला 2रं समजून माफ करा. कोणाला काहीच नसेल त्याने मला दत्तक घ्या. तुमचा सगळा 7-12 उतारा माझ्या नावचा करा. तुम्ही आळंदी पंढरपूरची वारी करा, तिकडेच मारा असं म्हणणार नाही. खूप गोड लोक आहेत. असो झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. आणि आज हा सप्ताह संत रोहिदास महाराज जयंती उत्सव संत रोहिदास महाराजांच्या चरणी अर्पण करतो. नानांनी मला 1 महिन्यापूर्वी कॉन्टॅक्ट केला होता नानांसाठी आणि तुमच्या सर्व गावकऱ्यांसाठी आज इथं येण्याची संधी मिळाली, म्हणून सर्वांना धन्यवाद देतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली छत्रपती शिवाजी महाराज.